सो हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण की मी चालली आहे अक्कलकोटला. तर आता डायरेक्ट आपण भेटूया बस स्टँड वरती. चला. खूप कंटाळा आलाय मला आता. चिडचिड होते ना. 2 तास लेट आहे बस. पेशन्स पूर्ण तुटलेत. फर्स्ट टाइम मी एवढा वेट करते गाडीसाठी. आता थोडं जाऊन भेटल्या का ड्रायव्हरला फायनली मला बस भेटली. ती पण 2.5 आवर वेट केल्यानंतर. आता थोडस बसतीये. आता झोपणार आहे. फुल गप्पा वगैरे मारू या फिर सो जाने वाली है. सो मिलते हैं. सो आता जस्ट बस करून उतरले आणि एवढी भूक लागली कारण की ह्या लोकांनी नुकती बस थांबवलीच नव्हती. आता मी पोहे खाते आणि मग फ्रेश व्हायला जाते आणि मग दर्शनाला जाते. आपण भेटूया रूममध्ये. रूम शोधत पण रूम कुठे अवेलेबल नव्हता. सो आता मला भेटलेला आहे इथे. तर मी फ्रेश झाली आणि आता मी रेडी होऊन दर्शनाला जाणार. सो आपण भेटूया. आम्ही निघालेलो आहे दर्शनासाठी. तयार पण झाली मी. सो आता बघा गर्दी खूप आहे असं बोलताय. चला. समाधी मंदिराच्या इथे चाललेलो आहे. वटवृक्षाच्या इथून त्यांचं दर्शन झालं होतं आणि तिथे चालतं. तर बघूया. सीनच वेगळा आहे.
ते इथं बोलायला ते सगळे ऐकायला ते घरी येतो मी बोलू म्हणलो ते अजून अर्धा पाऊण तास आहे घरी घेतो त्यांना दोरे पण देणार श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा वापरला राजदंड आहे. म्हातारे लोक कसं काठी वगैरे पकडून चालतात तसा हा राजदंड स्वामी पकडायचे. ह्यावरून तुम्हाला त्यांच्या हाईटचा अंदाज येईल. ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा स्वयंभू गणपती. कोपऱ्यात फोटो दिसतोय पांडुरंग पुजारी माझे पंजोबा ते. त्यांनी 21 वर्ष स्वामींच्या समाधीची सेवा केली. पूर्वी बाथरूम नसायचे, स्वामीजी ते आंघोळ करायचे, पाणी झाडांना जायचं. त्यात एक झाड होतं रुईचं. हनुमानाच्या गळ्यात रुई घालतात ना. पंजोबाने एके दिवशी दृष्टांत झाला की त्या रुईच्या खोडात मी तयार झाले काढणी गणपती निघाला. ह्याची सोंड डावी पण नाही उजवी पण नाही, वरदमुख आहे. हा कायम वर देणारा गणपती आणि याला साक्षी गणपती म्हणतात. कधी जरी मंदिरला आला तर पहिला गणपतीला नमस्कार करून मग देवळात जायचं. हा देवापर्यंत निरोप पोचवणारा गणपती. ह्या खांबाला महाराज टेकून बसायचे. हा ओरिजिनल फोटो. स्वामींच्या जे उजव्या हाताला बसलेत ते चोळप्पा महाराज. पुंडलिका भेटी कसं विठ्ठल आले पंढरपुरी, चोळप्पांसाठी स्वामी आले अक्कलकोटी. या घरात महाराज 21 वर्ष होऊन स्वामींनी इथे समाधी घेतली. चोळप्पा महाराजांची मी 6वी पिढी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एक मुसलमान त्यांची चेष्टा केली. महाराजांना हुक्का पाजवला त्यामधून त्यांनी ज्वाळा धूर दाखवला. तेव्हा त्यांना माफी मागून उर्दू भाषा 7.5 फूट त्यांचे आहेत होते. गळ्यात रुद्राक्षांची माळा मारा. परशु खडग त्रिशूळ डमरू चवरी चामर छत्र. स्वामींनी कोकणातल्या डोंगराच्या असून वीरभद्र रूप दाखवले. त्यावेळेस वापरले वस्तू आहे. आधी आम्ही वटवृक्षाचे दर्शन घेतले, खूप छान झालं. त्याच्यानंतर मग आम्ही समाधीच्या इथे गेले त्यांच्या, आणि तिथे खूप असं तिथण्यापेक्षा तिथे समाधीच्या इथे ना तिथे खूप छान दर्शन झालं. आणि आम्हाला खूप चांगलं सांगितलं, म्हणजे त्यांचं कसं, म्हणजे त्यांचे अन्न वस्त्र, परत ते कसे राहत होते, कुठे राहत होते, ते सगळं आम्हाला खूप छान सांगितलं. आता आम्ही चाललेलो आहे तुळजापूरला, तिथलं दर्शन करायला. थोडंसं फ्रेश होतो आणि मग निघतो. आपण मसाला डोसा चालू आहे मला. आम्हाला व्हॅन उतरल्या आणि आम्हाला तिथेच तुम्हाला भेटणार. तुळजापूरला पण भेटणार आणि हे गांगापूरला पण वेगळं भेटणार तुम्हाला, जसं तुम्हाला जायचं तसं. आम्हाला ते सांगितलं आहे. सो खूप छान दर्शन झालं. बघूया आता तुळजापूरचं पण असं दर्शन. आम्ही तुळजापूरच्या देवीला बसलेलो आहे, तर दर्शनासाठी चाललो.
दर्शन खूप छान झालं आमचं. त्याच्यानंतर आता आम्ही जेवायला आलोय. आमची बस पण आहे. पुढे आम्हाला व्हिडिओ काढायला नाही भेटले कारण की व्हिडिओ अलाउड म्हणजे तिथे अलावच नाही आहेत व्हिडिओ. सो व्हिडिओ काढायला काय भेटले नाही. आणि आता आम्ही धावत धावत आलो कारण की आमची बस सुटेल म्हणून. खायला मी खातो आणि मग निघतो. मी निघालो आणि जेवायला बसलं तेवढा आम्हाला मॅपमध्ये आम्ही बघत होतो आमची बस कुठे. बस जवळच आलेली मग आम्ही 5 घेतलं जेवण. आता आम्ही ते बसून खाते आणि बस ही खूप हलती आहे. मला जर ना 8 बसपेक्षा जी आम्ही आधी आलेली ना मी त्या बस मला म्हणजे ती कम्फर्टेबल होती. तशी एकदम हलत नव्हती. काही बसेस नावासाठी असतात. स्वतःने खायला घेतली झोपणार आता